असंच जगायचं. काय व्हायचं ते होईल, म्हणालच नाही का. कारण देवाने आता झेर काढलाय, ठोकला तर ठोकला. खोकला का 3.5 लाखाला ठोकला. मग काही खोकला दाबून नेली पण खोकली नाही. नाही सुटत कोणी, मला नाही तर नका. देवाचा पाप सुटला नाही, आपण कोण सुटणार. घमेंड कमी करा, घमेंड कमी करा. जिरती जिरती जिरती. अंडरलाईन दिस सेंटेन्स. मोटरसायकलवर चाललं तर कुत्र्याला ना चालतो, पुरीला पाहिला का बोकड्याचा आवाज काढतो, आणि म्हातारपणी माझा टेलपणा लई दिवस चालत नाही. याला किती आता हे एक पोरग एक गोजीरवानं हे आत्ता गेले, याच्या पाहिजे समाधान वाटतं की नाही. जवळ घ्यावं, गाल वळावा, पण विशिष्ट काळ. म्हाताऱ्याला कोणी म्हणलं का प्लीज किस मी. कालांतराने इंद्रियाची ताकद कमी होते हे ध्यानात ठेवा. तिचा वापर योग्य केला पाहिजे. फुकाट नाही 16 वर्षी स्वराज्य स्थापन केलं. फुकाट नाही, कमी वयात छत्रपती ठरले. 22 वर्षात जगाची आई ठरले आणि 42 वर्षात जगत गुरु ठरले. इंद्रियाची ताकद चांगल्या ठिकाणी वापरा. मारामाऱ्या करायचे दिवस आता राहिले नाही, भांडणं करायचे दिवस आता राहिले नाही. भांडणं बिंडणं कमी करा, आता गॅरंटी नाही. आता एखाद्याला म्हणलं तुला कीर्तन संपल्यावर 3 लाख देतो इंदुरीकर भोकस, बक्षाला काय लागत. पण ते 3 लाख तू खर्चणार कवा. तू राहणार जेलमध्ये, ते 3 लाख काय 10 वेळा वापरितो का. भांडणं कमी करा. उत्तर नाही का. मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहत नाही. मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहत नाही. तुम्ही किती लखपती असा, आई बापाच्या आशीर्वादाशिवाय मोठे होऊ शकत नाही. पुन्हा ऐका, उसाला किती मोठा तुरा वाढला तरी तो शोभा देत नाही. उसाला आलेला तुरा कधी शोभा देत नाही. शिडीच्या गळ्याचं लोंबलेलं सर कधी दूध देत नाही. गाईच्या काशीतलं गुचिड कधी दूध देत नाही. गारातला बेडूक कधी फुलाचा सुगंध घेत नाही. आणि प्रेत किती सजवलं तरी उठून बसत नाही. घमेंड कमी करा. मराल अंडरलाईन दिस सेंटेन्स अँड नोट इट डाऊन. लंकेचा मालक मिळाला तुझ्या टपरीला काय आग लागली. तुझ्याकडं काय 15 प्याला म्हणजे तू काय साहेब झाला. मागून की चड्डी फाटेल. मग ही कोण शिवी. मुतलं चड्डी हल्लं बायकोनं जागत. अरे महाराष्ट्रातल्या मातीमध्ये वाघ म्हणून जगावं ही छत्रपतीची माती आहे. ही छत्रपतीची माती आहे. हे 96 कुळी खानदान वाटतंय. तुमचे रक्तच नाही ते पिऊ पिऊ गोठले, तुम्हाला रक्त कुठं राहील. हे 96 कुळी खानदान वाटतंय. ही बुटाची पॉलिश करून जगणार रक्त आहे, बुट चाटून जगणार रक्त नाही. महाराष्ट्रातल्या शिवाजी छत्रपतीच्या राज्यातल्या माणसाच्या तोंडाला तरी क्वार्टर शोभत नाही. आपल्या तोंडाला क्वार्टर. अरे वाघ फाडला होता त्या मातीतला माणूस. आपण क्वार्टर प्यायची. आपण शेमड्या पोरीसाठी आत्महत्या करायची. दरिद्री हलकट क्वालिटीचा. आणि तिने मला शब्द दिला, तिने तिघांना दिला.
का गुलाबाचं बारीक का देतो सूर्यफुलाचं दे ना. ती म्हणली माझं हृदय फाडून आहे तुम्हाला मी पॉझिटिव्ह निघलो याला गोंधळ सोडून दिलं गेली. हा नुसता म्हणला मी पॉझिटिव्ह निघलो तिला सोडून दिलं त्याला गोंधळ. तिला दुसऱ्यालाच मेसेज टाकला आवाजला टाळवाजी. अरे प्रेम करायचंय का मन करा ना. वा तरी काही नालाय का शिवाजी महाराज तुमचं रक्त तापत नाही का असं. तापायला गोठलाय तर तापण कुठं नाही नाही. आपल्या रक्ताचा नमुना माहिती काय राजे तोफेचा आवाज येतोय तोपर्यंत बाजी खिंडीत आहे. आम्हाला धर्म कळानं काय नुसती बधीर लोक नाही. जी व्यक्ती ज्या कामाला आली त्यानं ते काम केलं पाहिजे. अभंगातला दुसरा मुद्दा सांगतो. काही शंका बोलत जा इथपर्यंत काही शंका नाही. अभंग कोणाचा आहे का घेतला सुंदर आहे. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम अर्थ लिहून घ्या. निवृत्त हो ज्ञान मिळेल. ज्ञान मिळवणं सोपं आहे. फायदा तुला मुक्ती मिळेल. तो देव एक आहे त्याचं तू नाम घे. त्या देवाचं नाव तुकाराम आहे. ज्ञानही आहे आणि देवही आहे. म्हणजे ह्या परिवाराकडे निपाणी परिवाराकडं संपत्ती आहे आणि दान करण्याची प्रवृत्ती आहे म्हणून फाउंडेशन आहे. संपत्ती आहे आणि देण्याची दानत आहे. आणि जिथं संपत्ती असताना देण्याची दानत असते तिथं देव दुप्पट देत असतो. काहीकडे दान नाही द्यायचं नाही. एक खटी द्यायची 9 लाख. आणि कधी ध्यानात ठेवायचं शरीर शुद्ध होतं स्नानाने. मन शुद्ध होतं नामाने. चित्त शुद्ध होतं ध्यानाने आणि धन शुद्ध होतं दानाने. आज एवढा मोठा सोहळा पाहिल्यानंतर स्वर्गातून सुद्धा वडील आशीर्वाद दिल्याशिवाय आणि दुसरं कारण या परिवाराचं कौतुक करावं. महामारीच्या काळात कीर्तन केलं हे पहिलं कौतुक करावं. दुसरं कीर्तन दुसरा भाग एवढ्या मोठ्या समाजाला 1.5 वर्षात चांगलं कानावर ऐकायलाच मिळालं नव्हतं. तिथं कीर्तनाच्या योगानं मिळालं हे दुसरं कौतुक. आणि हासे सोहळे केले पाहिजे. आता श्राद्धाला करायची सुरुवात. थोडं बारीक ऐका. हिंदू धर्मामध्ये श्राद्ध घातलंच पाहिजे याच्यात काही शंका. पण एका वर्गाकडे पैसा जास्त झाल्यामुळं त्यांना ते मान्य नाही. यारपाट क्वालिटी. त्या नालायकांचं काय म्हणणं आहे माणूस मेला म्हणजे गेला आणि मग हे मंडप ठोकान पंक्ती बरोबर नाही. मेवणीला बंगला बांधून दिलेला चालेल पण बापाचं श्राद्ध घालणं आणि ते कसं शक्य. माणूस मेला म्हणजे गेला आणि खाली पंक्ती उठवाल वर पोचत नाहीये आणि आपल्या बजेटमध्ये हे बसत नाही. इट इज अ वेस्टेज ऑफ टाइम अँड मनी. हलकट क्वालिटी. आणि अशी म्हणणारी म्हातारपणी आले देवळा पुढं सुखोर पण हिंदू संस्कृती सारखी संस्कृती नाही आणि हिंदू धर्मासारखा धर्म नाही. आपल्या धर्मात आई वडिलांच्या
देवाच्या उपकारातून मुद्राई होण्यासाठी श्राद्ध करावंच लागतं. छोटं मोठं पण करायलाच. जशी देवाने परिस्थिती दिली असेल, आई वडिलांची इच्छा काय तुम्ही मोठं करावं असं नाही, आमचं स्मरण करावं अशी. आता आजचा एवढा मोठा सोहळा पाहिल्यावर का नाही आशीर्वाद मिळाला? आणि तुम्ही आपल्या संसारात किती केलंय, काय पोरांना फायदा आहे? आपलं पोरग आपल्याला काय म्हणते माहिती का, काय केलंय माझ्यासाठी, आपण केलं ते सांगायचं. बाप म्हणला मारली जखम्या, मग आता काय करेल का? तो लगेच म्हणतो कोणी मारायला सांगितली म्हणजे काय? हा आपला पद्मश्री पुरस्कार. आपल्याला काही किंमत आहे का खरा? निदान आज या परिवाराला एवढा सोहळा पाहिलं, आनंदाचा वर्षाव तरी सोहळा. ही काळाची श्राद्ध घातलंच पाहिजे. तर काही बावला त्यांच्याकडून नाही ते म्हणजे गाथा पाण्यात कोणाला का आम्ही ठरवू, तुला काही झोंबतो का आमचा गाथा? आणि आपल्या लोकांना धर्म कळत नाही. आपली लोकच आपल्या धर्माच्या विरोधात आहे. सगळ्यात जास्त आपल्या धर्मात टोपी घालावी, कीर्तनकारच घालीत नाही. लोकांना काय लावतं, टोप्या घालीत नाही, इज्जत जाते. आपल्या धर्मात बदल घ्यावा असं म्हणतात. पण हल्लीच्या काळामध्ये बदल घेणे म्हणजे अज्ञानपणा आहे. हे चांगलं नाही. गुहांची जागा भुतमरते, त्यांना मोकळं हवा वेळ पण मिळत नाही. चपातीला पोळी म्हणणारी माणसं पण सुशिक्षित असतात. मी तिलाही भाजीच म्हणते, वांग्यालाही भाजीच म्हणते, मग शेवग्या शेंगाला काय बोंबील म्हणते. आपण फक्त म्हणायचं जग सुधारलंय. म्हणजे तसं पुढारी जर म्हणा ना, पुढारी जर म्हणला बैल गाभण आहे, आपण म्हणायचं गाभण नाही, त्याच्याच दुधाचा आहे. बैल गाभण नाही, बैल झाला रात्री, त्यातून दूध आहे. घ्या आपण म्हणायचंच नाही बैल गाभण राहतो का, दूधच त्याच आहे. ते म्हणतात हा निष्ठावंत कार्यक्रम. हा माझा कलियुगामध्ये खरं बोलायचं नाही. फक्त माझी लाल करा. ऐका कलीचे महिमान इंदुरीकरच्या आयुष्यात एकच खोडे, मी खरं बोलतो, त्याची फळं भोगितो, फळं लई भोगितो, अजूनही भोगितोच. रोज नवल फळ आहे माझ्या होत, पण मी खरं बोलतो. खरं बोलतो. आणि ती काळाची लोकांना राग येतो. दारुड्यांचं असं म्हणणं आहे, मी किती दारू पिऊ आम्ही, इंदुरीकरच्या बापाचं काय जातं, माझ्या बापाचं काही जात नाही, पण तू तुझ्या बापाच्या अगोदर जातो याच वाईट. ते दारुडे मला शिवाय देत्या. पुरी म्हणत्या आम्ही पळून जाऊ नाही तर लफडं करू. प्यार क्या चीज है इंदुरीकर को क्या मालूम. प्यार तो अंधा होता है. इंदुरीकर ने तो प्यार किया ही नहीं. पण माझं असं म्हणणं आहे, व्यक्ती गेली तरी चालेल, खरं पण टिकला पाहिजे. धर्माची
धर्म संपला. काय धर्म आहे आपल्याला? बसलेली माणसं उत्तर द्या जरा. हे कार्यकर्ते पुढारी बिडारी काय धर्म कळणार आहे? शिवाजी महाराज आपलं दैवत आहे आणि शिवाजी महाराजांचं नाव तुम्ही पाण्याच्या टपरीत देतात. संत तुकाराम पोल्ट्री फार्म, तुकाराम महाराज अंडे पाज होते. लाजा वाटत आहे का? माऊली धावा. आजपासून लिंबाणी पाटलांच्या पुण्यस्मरणाला ध्यानात ठेवा. शुरांची आणि संतांची नावं टपऱ्या टुकड्याला नसावं. हा डायरेक्ट आपल्या धर्माचा अपमान आहे. तुमचं काय मत आहे? कारण आपल्या धर्माला त्याग आहे. तुकोबारायचं वैराग्य आहे म्हणून गाथा आहे. माऊलीचा त्याग आहे म्हणून ज्ञानेश्वरी आहे. आणि शिवाजी महाराजांचा अट्टास आहे म्हणून महाराष्ट्र आहे. क्या बात आहे. आपली नाव द्यायची मूर्खासारखी कशाला? मेवणीचं नाव दे टपरीला. तुला प्रेम आहे त्या बापाचं दे नाव आहे का? दे ना प्रियसीचं दे ना. स्मार्ट पीस पान स्टॉल. हा विनोद नाही, आपला धर्मश्रेष्ठ आहे. आपल्याला व्यक्ती श्रेष्ठ नाही, आपल्याला धर्मश्रेष्ठ. व्यक्ती आज आहे उद्या नाही, त्यामुळे व्यक्ती श्रेष्ठ नाही, आपल्याला आपला धर्मश्रेष्ठ नाही. आणि तो आपल्याला शिवाजी महाराजांनी रामदास स्वामींनी तुकोबारायांनी पाठवून दिला. माऊलीनं पुष्टी जोडली करा. हेच वडील जे करते तया नाम धर्म टिकवा. आणि आज धर्म टिकवा. जरा हातात हात घालून एकत्र जगायला शिका. वारकरी सुद्धा एका झेंड्याखाली राहा. याने त्याला नाव ठेवू देऊ नका. एक दिवस वारकऱ्यांचा झेंडा जग सुखी करणार आहे. जरा भांडण कमी करा. काय नाव द्यायची पद्धत आहे? तुकाराम महाराजांचं नाव चुकीचं आहे. काय म्हणते?